जय महाराष्ट्र. नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये जानकी पुस्तक वाचत असते तेव्हाच खिडकीतून कोणीतरी कागदाचं विमान फेकतं व त्या कागदाच्या विमानामध्ये असं लिहिलेलं असतं, तुझं पाऊल पडलं देवी आईच्या दारात, कधी येशील तू माझ्या घरात. व तेवढ्यात तिला खिडकीतून कुणीतरी गेल्यासारखं वाटतं. पण कोण आहे तिकडे म्हणत ती बाहेर येते व बाहेर इकडे ऋषिकेश व सारंग तिथे दोघेही काही मुलांसोबत असतात. व तेवढ्यात तिथे जानकी येते व म्हणते, मी स्पष्ट पाहिलेलं आहे, तूच माझ्याकडे विमान फेकलं. व ऋषिकेश म्हणतो, नाही मी तिकडे आलोच नाही, मी ते फेकले देखील नाही. व जानकी म्हणते, नाही नाही तूच आहेस. आई वडिलांना अभिमान वाटेल असं वागायचं की आई वडिलांची मान शर्मेने खाली जाईल असं वागायचं. हे ऐकताच ऋषिकेशला मात्र राग येतो, तिला रागात बोट दाखवतो. पण दुसऱ्या दिवशी आपल्याला काय असं वेगळंच बघायला मिळतं. ऑफिसमध्ये जानकी मकरंदला म्हणत असते की जर तुझ्या ऑफिसमध्ये काम करण्याऐवजी हे सगळं करायला लागत असेल तर मला इथे काम करायचं नाही, गुड बाय. व तिथून निघून जाणार तेवढाच मकरंद तिचा हात पकडतो व म्हणतो लिसन. व या गोष्टीचा जानकीला खूपच राग येतो. जानकी म्हणते, तू मला टच कसं काय केलं? व जोरात मकरंदच्या कानाखाली वाजवते.